पहिला षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू पडतोय 2 वाजून 20 मिनिटं. पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती तुषारच्या बॅटमधून जबरदस्त स्ट्रोक. पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धावा. पहिल्याच बॉलवरती कोडी धोडीने मात्र संघाची धावफलकाचा श्रीकांत निशाण झालाय. संघाचा अकाउंट ओपन होईल. धावफलक उघडलं जाईल 4 धावेच्या पद्धतीने. चौकाराच्या पद्धतीने मात्र स्कोर कार्डवरती धावा नोंदवल्या जात आहेत त्या 4. तुषारने मात्र यापूर्वीच्या सामने देखील प्रभावित केलं होतं. चांगले स्ट्रोक त्याने खेळले होते. इथे देखील मग पाहतोय पहिल्या चेंडूवरती कल्पकता दाखवली, नजाकत दाखवली आणि पहिला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. यावेळेस देखील हा चेंडू देखील सुंदररित्या स्ट्रोक खेळला डीप स्क्वेअर लेग मध्ये. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षक यावेळेस बनले दर्शक. बॅक टू बॅक येतोय हा चौकार. लागोपाठचा दुसरा चौकारचा मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. 8 धावा धावफलकावरती 4 षटकांचा सामना आपण खेळतोय आणि या 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये औदुंबर आला गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्याच चेंडू पासून त्याच्यावरती प्रचंड बोटे आलेत. यावेळेस मात्र हा चेंडू कट केला आहे क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये. थोडासा दूर राहिला तिथे. अगदी हाताच्या समोर आपण पाहतोय तिथे चेंडू पडला. त्यानंतर मात्र पाहतोय झेल तिथे थोडंसं अवघड झालं तिथे क्षेत्ररक्षकाला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो यावेळेस एक सिंगल येईल, एक धाव येईल मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. दुसऱ्या बाजूने महेश नानगुडे जो मात्र अलीकडच्या काळामध्ये टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नक्कीच चर्चेत आहे. तो महेश नानगुडे मुळशी तालुक्याचा बक्या डॉन म्हणून नक्कीच त्याची ओळख आहे. 9 धावा धावफलकावरती. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार औदुंबर. पुढचा चेंडू ऑन स्ट्राइक महेश नानगुडे. यावेळेस पहिलाच बॉल वरती महाडॉनचा हल्ला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. या पूर्वीच्या सामन्यामध्ये महेश मात्र जास्त काही मोठी खेळी करू शकला नव्हता. तौबाच्या स्वरूपामध्ये माघारी गेला होता. परंतु या सामन्यामध्ये पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती खेळलेला षटकार. तर ठिकाणी आपण पाहिली सलामीची जोडी जी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. एका बाजूला तुषार आणि त्यांच्या बरोबरीला महेश ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. की चांगली कामगिरी आतापर्यंत महेश नांदगुडे मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 चेंडू आणि 10 धावा त्याच्या बॅटमधनं येत आहेत. पुढचा चेंडू महेश नांदगुडेसाठी खोलवर टप्प्याचा होता. तिथे मात्र आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न केलाय. 2 धावा तर आल्या. तिसरीचा देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का. आणि इथे आपण पाहतोय आन बान शान साच बाज आणि ताज तब्बल 3 धावा मात्र या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. महेश नांदगुडे आपण पाहतोय नक्कीच या खेळाडूबद्दल भरपूर सारी चर्चा केली जाईल. त्याआधी जर पाहिलं गेलं तर या आधीचा सामना मात्र त्या सामन्यामध्ये तो अपयशी ठरला. धावाच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना त्याला आपण नक्कीच पाहिलाय. परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतोय 2 चेंडू आणि त्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जर पाहायला मिळाले. जसा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला त्या चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचे काम त्याने केलंय. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपण महेश नांदगुडेला पाहिलाय. परंतु आज स्वतःच्या तालुक्यामध्ये आणि स्वतःच्या संघासाठी आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये तो दाखल होताना पाहायला मिळाला. चांगली कामगिरी त्याने केली. आता षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर पहिलं हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं की संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 22 धावा 22 रन्स लॉस ऑफ 0 विकेट्स हे समीकरण आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक दुसरा आहे आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज आमंत्रित केलाय. 22 धावा जे आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. अष्टक खेळण्यासाठी पुन्हा एकदा महेश नांदगुडेला आपण पाहतोय.
ओहो, इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल झेल, बडी मछली जाल में आणि संघाला पडलेलं मोठं खिंडार. महेश नांदगुडे बॅक टू दी पवेलियन. नवीन गोलंदाज जर पाहिलं गेलं तर मुकुंद गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल होताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक दुसरं घेऊन आणि दुसऱ्या षटकामध्ये मैदानात आपण पाहतोय पहिला चेंडूवरती स्वतःचे इरादे स्पष्ट केले. इथे करामत करून दाखवली आहे आणि पहिल्याच बॉलवरती महेश नांदगुडेला या ठिकाणी बाद केलंय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज बॅटिंगसाठी आपण पाहतोय दाखल होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदित्य दोडकर, नवीन फलंदाज आदित्य मैदानात दाखल होत असताना इथे पाहायला मिळत आहेत. जर पाहिलं गेलं तर या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा हा देखील खेळाडू फारशी खेळी करू शकला नाहीये, परंतु या सामन्यामध्ये स्वतःला स्पष्ट करावं लागणार आहे. खुलव्या टप्प्याचा बॉल होता, चांगला फटका मैदानाच्या मध्ये हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बन गए दर्शक, चेंडू सीमा पार. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. इथे देखील मैदानामध्ये आपण पाहतो एक विकेट आली आहे, तरी देखील मैदानामध्ये जास्त फरक पडला नाही. इथे आक्रमण चालू ठेवलंय आणि मैदानामध्ये आपण पाहतोय षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आता ज्या नोंदवल्या जातील एका गटाच्या मोबदल्यामध्ये 28-28. तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये 29 धावा धावफलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक चांगला षटक हाताळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मैदानामध्ये आपण पाहतोय केलाय. एक षटकार आलाय, परंतु त्यानंतर फलंदाज पुन्हा एकदा बाद होताना पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू असणार आहे. शॉर्ट पिच होता, क्रॉस द बॅट उडवला. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल का, परंतु चेंडूने दिशा बदलली आहे, जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 धावा. चौकार या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती आलाय. नक्कीच विकेट तर या षटकामध्ये आपण पाहतोय 2 मिळाल्या. 2 फलंदाज या षटकामध्ये बाद झाले तरी देखील एक चौकार एक षटकार आलाय आणि संघाचा धावफलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळालंय. 33 धावा ज्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि षटक क्रमांक दुसरं हे मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावरती असणार आहे. इथे फुलटॉस बॉल, तिथे फक्त दिशा दिली, जोरदार प्रहार केला. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय सुसाट वाऱ्याच्या वेगाने. मिळतील धावा 4. आलाय खणखणीत चौकार. हा चौकार देखील आपण पाहतोय धावफलकावरती ऍड केला जाईल. टीमचा स्कोर पुढे जातोय. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. 4 षटकांचा सामना आहे. विनंती आहे स्पीडअप करा.
संध्याकाळच्या सत्रामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळे विनंती आहे स्पीडअप करणं खूप गरजेचं आहे. 2 षटकांसाठी 20 मिनिटांचा कालावधी तुम्ही घेतलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानात मध्ये पुढचा चेंडू असणार आहे. फुल टॉस होता, एकराज बॅट खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा पुन्हा एकदा षटकार, साधा बाद. महाराष्ट्रावर स्वारी पुण्यात शाहिस्ता वस्तीला मग आला शिवाजी लागे आजमावयास शत्रूला शाहिस्ताच्या घरात शुभा रात्री बघून मर्द केला शिवबाने गनिमी काव्याने हल्ला शाहिस्ता बोलत असे या तोबा या अल्ला केला शाहिस्त्यावर वार त्याची तुटली बोटेदार हो समते शिवबाची तलवार. तेव्हा अफजुल खाना क्रोध भारी मग. थँक्यू. लागोपाठच्या 3 चेंडूवरती आपण पाहतोय 3 षटकार खेळून काढलेत. काय बॅटिंग मैदानात मध्ये केली जाते. 4 चेंडू आणि 18 धावसंख्येची खेळी आतापर्यंत हा खेळाडू करताना मैदानात मध्ये पाहायला मिळतोय. आणि संघाचा धावफलक 55 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज जसा आपण पाहिलं गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झाला, त्याच्यावरती आक्रमणाला सुरुवात केली. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा हल्ला चढवलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण. वाह, काय कॅच पकडलाय. नो बॉल. थँक्यू डीजे. नो बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, परंतु नो चेंडू होता. नो चेंडू आणि 1 धाव आपण पाहतोय तिथे पळून देखील पूर्ण केली. आत्ताच्या 2 मिळतील. पुढचा चेंडू बिग हिट केला जातोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. झेल टिपला, परंतु हा चेंडू फ्री हिट होता. फ्री हिट चेंडू होता तरी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धाव आली नाहीये. जर पाहिलं गेलं तर 57 धावा आता 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. शॉर्ट पीच पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू फरार आणि हा देखील जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. आलाय खणखणीत चौकार. आज चौकार आपण पाहतोय मैदानात मध्ये खेळून काढलाय. खूप महागडं षटक ठरलंय. 1 नो चेंडू, 3 षटकार, 1 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आलाय. आणि संघाचा धावफलक आपण पाहतोय 61 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. क्रॉस द बॅट. चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षण तिथे होऊ शकत नाहीये. चेंडू गेला 1 टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. येईल धावा 4. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा चौकार. थँक्यू. 3 षटकांसाठी आपण पाहतोय जो कालावधी दिला होता तो कालावधी इथे पूर्ण झालाय. आणि तीन षटकांसाठी आपण पाहतोय जो 15 मिनिटांचा कालावधी होता तो कंप्लीट झाला. आणि जर पाहिलं गेलं तर वेळेमध्ये षटकं पूर्ण केली आहेत. त्याच पद्धतीने सामने खेळवावे लागतील. आणि जर पाहिलं गेलं आता मैदानाच्या मध्ये 3 षटकं संपलेत. 18 चेंडूंचा डाव संपलाय आणि 65 धावा, 65 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती पाहायला मिळतात.
खूप महागडं षटक ठरलंय या स्पर्धेतील आतापर्यंत सगळ्यात महाग षटक जे मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळालंय. पाच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर चालतील कारण 3 षटकही वेळेमध्ये पूर्ण केलीत. तर या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये शेवटचं षटक आहे. अंतिम षटकाला मैदानामध्ये सुरुवात होताना पाहायला मिळते. रिव्हर्स अटेंड केला वाडो शॉट. हा देखील बॉल जाईल एक टप्पा काच सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. चौकाराने केले स्वागत. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये चौकाराने आपण पाहतोय स्वागत त्या ठिकाणी केलंय गोलंदाजाचं. पहिल्याच बॉल वरती चौकार खेळून काढला. 4 धावेंच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 69 धावा धावफलकावरती. हा चेंडू स्कूप केलाय. इथे मात्र उचललाय चेंडू जाऊन पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि लागोपाठचा दुसरा चौकार. इथे मैदानाच्या आतमध्ये मैदानाबाहेर जो चेंडू गेलाय बॉल विनंती आहे आतमध्ये द्या. पुढचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी हलक्या हाताने हा चेंडू खेळून काढलाय. कुठल्याही प्रकारे बॅटचा फ्लो पाहायला मिळाला नाही परंतु मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव रोखू शकणार नाहीत. एक सिंगल तर धावफलकावरती ऍड केली जाईल. टीमचा स्कोर देखील पुढे जाईल. तत्पूर्वी जर पाहायला गेले तर स्ट्राईक आता रोटेट करण्याचं काम झालंय. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल पुढचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घेऊन गोलंदाज तयार आहे. खूप महागडी षटकं ठरली आहेत. आता इथे धावसंख्येला ब्रेक लावावा लागेल परंतु त्यासाठी देखील खूप उशीर झालाय. बिग हिट केला जातोय आणि पुन्हा एकदा हा चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. टिपला जातोय झेल. फलंदाज बाद. त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज. चला वेळ वाचवा बॅट्समन लवकर चला. नवीन फलंदाज मैदानात मध्ये आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आणि तिथे हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला जातोय झेल आणि पहिल्याच बॉल वरती फलंदाज बाद. स्पर्धेच्या निमित्ताने अमोल भरतवंशी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे मयूर करंजावणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात आपण पाहतोय दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू आहे स्लॉगोवरच्या षटकामध्ये. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू आला नाहीये. एक सिंगल त्या ठिकाणी पळून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल.
परंतु दुसऱ्या धाब्यासाठी फलंदाज इथे धावबाद होताना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल आपण पाहिला आली. एका इनिंगचा डाव या ठिकाणी संपलाय. पहिली इनिंग संपली आहे आणि संघाचा धाव फलक 75 धाबा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मॅच जिंकण्यासाठी 76 धाब्यांची गरज. पुढील होणारा सामना हिंजवडी यांच्या विरोधामध्ये पिरंगुट. दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस या ठिकाणी केला जाईल. हिंजवडी यांच्या विरोधामध्ये पिरंगुट. दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी या. टॉस या ठिकाणी केला जातोय. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. वेळ वाचवा. आणि दोन्ही टीमचे कॅप्टनना विनंती आहे टॉस साठी या. टॉस या ठिकाणी केलं जातोय. हिंजवडी यांच्या विरोधामध्ये पिरंगुट. दोन्ही संघाचे कॅप्टनना विनंती असणार आहे टॉस करण्यासाठी या. बॅट्समन मैदानाच्या मध्ये आलेत. विनंती असणार आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आयोजक कमिटीकडनं वारंवार सूचना या ठिकाणी येते. तर ठिकाणी राजू सरांच्या हस्ते टॉस जो मात्र आपण या ठिकाणी करणार आहोत. सलामीची जोडी या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळते. तब्बल धाबा बनवायचा आहेत 76 धाबा. हिंजवडी संघाचा कॅप्टन विनंती आहे लवकरात लवकर या. आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीची जोडी आपण पाहतोय धनंजय आणि त्याच्याबरोबर सूरज ही जोडी मैदानात मध्ये दाखल झाली. राहुल दगडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती. षटक क्रमांक पहिलं इथे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. 30 तरणार चेंडू मैदानात मध्ये पाहायला मिळाला. बॅट वरती येऊ शकला नाही. तिथे आपण पाहतोय डॉट बॉल जो मैदानात मध्ये आहे. डॉट बॉलने सुरुवात आपण पाहतोय या इनिंगची पाहायला मिळते. परंतु 75 धावा ज्या आपण पाहतोय बनवल्या. 76 धावांचा पाठलाग आहे आणि 76 धावा जर बनवायच्या असतील तर मैदानात मध्ये आक्रमकता दाखवावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवावं लागणार आहे. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षण खराब होतोय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. 4 धावा. दोन वाजून 45 मिनिटांनी पहिला चेंडू या ठिकाणी पडला. पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये असणार आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न परंतु हा देखील बॉल बॅट वरती येऊ शकला नाहीये. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. 3 चेंडू झालेत
आणि एक चौकार मैदानात जो पाहायला मिळाला, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 4 धावाच्या धावफलकावरती ऍड केल्यात. हा देखील चेंडू आपण पाहतोय सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु मैदानात डाव्या स्टिचच्या अगदी शेजारून हा चेंडू आपण पाहिलं गेलं तर नक्कीच डाव्या स्टिचच्या वरून गेलेला हा चेंडू डॉट बॉल घोषित केलाय. चांगले चेंडू टाकण्याचं काम आता मात्र मैदानात आपण पाहतोय हा गोलंदाज करताना पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चांगली क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु मैदानात जर पाहिलं गेलं तर फलंदाज त्या ठिकाणी सेफ राहिलाय. परंतु मैदानामध्ये धावा देखील बळून पूर्ण केले जात आहेत. खुलव्या टप्प्याचा बॉल आणि तिथे मात्र आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, चांगलं षटक हाताळलंय. अरुण शेठ शेडगे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मनपूर्वक स्वागत आहे. पूर्वी जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक पहिला संपलाय, 6 चेंडूंचा डाव या ठिकाणी संपलाय आणि संघाचा धावफलक आपण पाहतोय फक्त 6 धावा मात्र एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. त्यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय पिरंगुट यांच्या विरोधामध्ये हिंजवडी. पिरंगुट संघाने प्रथमतः आपण पाहतोय टॉस या ठिकाणी जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंग साठी आमंत्रित केलं हिंजवडी संघाला. त्यानंतर दोन्ही संघाने तयार राहायचंय. त्याआधी जर पाहिलं गेलं तर मैदानात आपण पाहतोय की कुठलाही फलंदाज बाद नसताना एका षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 6 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र गिअर चेंज करावा लागेल, मोठमोठे फटके खेळावे लागतील. कारण जर पाहिलं गेलं तर मैदानात आपण पाहतोय की 76 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 76 धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर मैदानाच्या मोठे फटके खूप गरजेचे आहेत. वेळ वाचवा विनंती आहे. आयोजक कमिटीकडनं वारंवार सूचना येते, वेळ वाचवणं गरजेचं आहे. भरपूर सामने अजून शिल्लक आहेत. हा चेंडू मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी खर्च केली जाते. अतिरिक्त धावा आणि त्या धावेच्या मदतीने वाढणारे धावफलक जे नोंदवलं जाईल 7 धावा धावफलकावरती असणार आहेत. खोलव्या टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू त्या ठिकाणी पडलाय. चेंडू वळण घेताना देखील पाहायला मिळालाय. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर एक सिंगल जी पळून पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावा आता मात्र सामन्यातली रंगत काढून नेत आहेत. तर जर पाहिलं गेलं तर इथे मोठे फटके गरजेचे आहे. 76 धावांचा डोंगर अगदी आपण पाहतोय रचलाय. तर डोंगर सर करायचा आहे तर मैदानात मोठे फटके गरजेचे आहेत. परंतु तितकी चांगली गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला कुठल्याही प्रकारे मोठमोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. एक चौकार आलाय, तिथे देखील खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. अगदी बॅटचा फ्लो ओपन केला, समोरच्या दिशेला मैदानाच्या मध्ये चांगला फटका खेळून काढला, गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार, 6 धावा. लेट पण थेट आपण पाहतोय आक्रमणाला सुरुवात केली. मोठे फटके या ठिकाणी खेळले जात आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये खूप गरजेची आहे आणि ती बॅटिंग मैदानाच्या मध्ये तुम्हाला करावी लागणार आहे. तत्पूर्वी जर पाहिलं गेलं मैदानाच्या मध्ये पण पाहतो इथे आलेला हा षटकार. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट उडवलाय चेंडू आणि जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. येतोय पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा षटकार. लागोपाठचे 2 षटकार या ठिकाणी खेळून काढलेत. या 2 चेंडूवरती 12 धावा आपण पाहतोय बनवल्यात. चांगले फटके मैदानात जे खेळून काढलेत. पुन्हा एकदा पुढचा इथे देखील बिग हिट केला जातोय. खोदून काढलाय चेंडू, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला जाईल आणि इथे फलंदाज बाद.
आणि या ठिकाणी आपण पाहतोय मैदानात मध्ये आलेला हा विकेट जो मैदानामध्ये पाहायला मिळाला, फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानात मध्ये आपण पाहतोय. कौशल आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात मध्ये दाखल होताना जो या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा चेंडू जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू मैदानात मध्ये पाहायला मिळाला. फलंदाजाला मात्र हा चेंडू समजू शकला नाहीये. बॅट पासून खूपसा दूरवरती ठेवला आणि मैदानात मध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट चेंडू, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय नक्कीच मैदानात मध्ये आहे. पुन्हा एकदा हा देखील चेंडू आपण पाहतोय. चांगला फटका मैदानामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण देखील तितकं सुरेख केलं जात आहे. फेकी मैदानात मध्ये थोडीशी खराब येताना पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत आणि तिथे बॅकअप केलं जात आहे. तोपर्यंत मैदानात मध्ये धावा पळून पूर्ण केल्या जातील. तब्बल 3 धावा. एकेरी दुहेरी धावा आपण पाहतोय. फारसा फरक तर पडणार नाही, परंतु संघाचा धावफलक फक्त हलत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. परंतु जर पाहिलं गेलं तर 12 चेंडूचा डाव या ठिकाणी संपलाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू 53 धावांची गरज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. नवीन षटक जो मैदानात मध्ये पाहायला मिळणार आहे. नवीन गोलंदाज देखील गोलंदाजीच्या मार्गावरती पाहायला मिळाला. अगदी सरळ बॅटने चेंडू खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होताना पाहायला मिळाला आणि 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धावा आपण पाहतोय. धावफलकावरती वाढ होताना पाहायला मिळणार आहे. पूर्वी गोलंदाजीच्या मार्गावरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय. प्रशांत गोलंदाजीच्या मार्गावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. उलटा चेंडू होता. चांगला फटका त्या ठिकाणी खेळून काढण्याचा प्रयत्न, तो मैदानात इथे देखील एक धाव येताना पाहायला मिळते. सामना आता संपूर्णपणे आपण पाहतोय बावधन संघ जो मात्र पूर्णपणे खेचून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि मैदानात जर पाहिले गेले तर संपूर्ण सामन्यावर मात्र तिथे ताबा मिळवण्याचं काम या संघाने केलंय. पुढचा चेंडू असणार आहे. इथे बिग हिट केला जातोय. या चेंडूवरती येईल 6 धावा. षटकार. जय श्रीराम बोलो जय श्रीराम, जय श्रीराम बोलो जय श्रीराम. हर घर में अब एक ही नाम, जय श्रीराम. हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा. मिल भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. षटकार आपण पाहतोय मैदानात मध्ये खेळून काढलाय. चांगला फटका मैदानामध्ये पाहायला मिळाला. मिड विकेट मध्ये ठोकलेला षटकार. चेंडू इथे आपण जर पाहिलं गेलं तर वाईट बॉल आहे. डाव्याचा बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षकाला देखील विकेट किपरला सुद्धा चेंडू अडला नाही. तर मैदानात मध्ये जर पाहिलं गेलं तर नक्कीच इथे अतिरिक्त धावसंख्या देखील खर्च केली जाते. त्या अतिरिक्त धावांच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. हा देखील खोलवर टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फील्ड करणार आहेत. पूर्वी एक सिंगल आली आहे. इथे देखील एक सिंगल आली. त्या सिंगलच्या मदतीने टीमचा स्कोर देखील पुढे जातोय.
तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये एक फलंदाज बाद झालाय आणि 34 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस होता, एक द बॅट, चेंडू खेळून काढलाय, जोरदार प्रहार त्या चेंडूवरती केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 धावा. त्या ठिकाणी आपण पाहिलं मैदानात मध्ये आलेला हा चौकार जो पाहायला मिळाला. 38 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. पुढचा चेंडू आहे, इथे देखील बिग हिटचा प्रयत्न होता, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत, परंतु दुसऱ्या देखील धावेला प्रयत्न केलाय. धावाची संधी देखील गमावली आणि मैदानात मध्ये 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 3 संपलं जाईल. 3 षटकांचा डाव या ठिकाणी संपलाय आणि संघाचा धावफलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती आहेत. तर इथे आपण पाहतो शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक असणार आहेत. आणि 6 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती षटकार खेळावा लागेल. 6 चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी महेश नांदगुडे, जो मात्र गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल होताना पाहायला मिळणार आहे. खुलबा टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतो. महेश नांदगुडे, जो मात्र टीमसाठी, स्वतःच्या संघासाठी ते मात्र मैदानाच्या मध्ये अष्टपैलू खेळाडूची कामगिरी नक्कीच पार पाडताना पाहायला मिळतोय. चांगले गोलंदाजी देखील आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. हा देखील चेंडू पडलाय, दिशा बदलली, परंतु व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावसंख्या जी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये खर्च करत असताना महेश नांदगुडेला आपण पाहतोय. हा चेंडू देखील आपण पाहतोय वाईड, लागोपाठचे 2 वाईड चेंडू मैदानाच्या मध्ये आहेत. अतिरिक्त धावसंख्या जी आपण पाहतोय सातत्याने खर्च केले जात आहेत. लागोपाठचे 2 अतिरिक्त चेंडू या ठिकाणी पडले, 2 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. बिग हिटचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार 6 धावा. ऐकली देवान सत्वर रणी धावना, उभा ठाकना खडक त्रिशूल घेऊन रत्नासूर मारिला. आपण पाहतो षटकार आलाय, 6 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. विरोधामध्ये हिंजवडी, दोन्ही संघांना विनंती आहे तयार राहायचे. हा देखील बॉल आपण पाहतोय, टप्पा पडला की वळून घेणारी चेंडू नक्कीच महेश नांदगुडेकडनं आपण पाहतोय टाकले जात आहेत. चांगली गोलंदाजी महेश नांदगुडे आजच्या सत्रामध्ये करताना पाहायला मिळाला आहे आणि आता देखील आपण पाहतो या सामन्यामध्ये चांगले गोल. चला बिरंगुट संघाला विनंती आहे लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि आताच झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय ज्या खेळाडूने 8 चेंडूमध्ये 28 धावा बनवल्या तो प्रशांत कोकाटे ठरतोय झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या.